मेगापोर्ट की मेगा विनाश? वाढवण बंदरावरून तीव्र मतभेद. वाढवण बंदर विकास की विनाश? वाढवण बंदर. सरकार म्हणतं बंदर होणारच, चौथी मुंबई उभी राहणार, लाखो रोजगार मिळणार. पण सरकारच्या याच दाव्यांना थेट आव्हान देत वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती, मुरबे जिंदाल बंदर विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, सागर कन्या मंच, कष्टकरी संघटना, पाणेरी बचाव संघर्ष समिती, पर्यावरण दक्षता संयुक्त समिती आणि सातपाटी ग्रामपंचायत या सर्व संघटनांनी सरकारविरोधात थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या संघटनांच्या वतीने 19 जानेवारी 2026 सकाळी 11 वाजता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आंदोलकांचा आरोप आहे की सरकार विकासच्या नावाखाली मच्छीमार, शेतकरी आणि आदिवासींचे अस्तित्वच पुसून टाकत आहे. संघटनांच्या मते या प्रकल्पामुळे 18 मच्छीमार गावे बाधित, 5333 घरे धोक्यात आणि 20,000हून अधिक मच्छीमारांची रोजीरोटी संकटात येणार आहे. सरकार लाखो रोजगारांचे दावे करत असताना प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीचेच आकडे फक्त काही हजार कंत्राटी नोकऱ्यांचे असल्याचा आरोप आंदोलक करत आहेत. आणखी गंभीर बाब म्हणजे मेगापोर्ट कायद्याअंतर्गत बंदर प्राधिकरणाला सक्तीचे भूसंपादन, हद्द वाढवणे, खारफुटीवर भराव असे अमर्याद अधिकार मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. आंदोलक स्पष्ट शब्दांत सांगतात, हा प्रश्न पैशाचा नाही, हा प्रश्न आमच्या समुद्राचा, जमिनीचा आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याचा आहे. त्यामुळेच संघटनांनी इशारा दिला आहे, जोपर्यंत शेवटचा ग्रामस्थ संघर्षात उभा आहे तोपर्यंत वाढवण बंदर अस्तित्वात येऊ शकत नाही. आता प्रश्न असा आहे, हा प्रकल्प खरोखर विकासाचा आहे का की किनारपट्टीवरील लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न?